गावाच्या टोकाला एक जुनी जीर्ण झोपडी होती. त्या झोपडीत पार्वतीबाई एकट्याच राहायच्या. वयाच्या साठीतल्या त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर काळाची रेषा होती. डोळ्यांमध्ये खोल गेलेली पोकळी होती. तिच्या आयुष्यात एकेकाळी खूप आनंद होता. नवरा होता, 2 मुलं होती, अंगणात खेळणारी लहान पावलं होती, सणवार, समारंभ, गजबज. पण हे सगळं आता फक्त आठवणीत उरलं होतं. नवरा गेला तेव्हा मुलं लहान होती. त्यांना वाढवण्यासाठी पार्वतीबाईंनी कष्टाचं जीवन जगलं. कुणाचं घर साफ करायचं, कुणाकडे भांडी घासायची, तर कुणाकडे शेतात राबायचं. फक्त पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी लिंक कमेंटमध्ये दिलेली आहेत. धन्यवाद.